6 फेब्रुवारी रोजी खापरखेडा रेल्वे चौकाजवळील मातामाय मंदिराचे चॅनल गेट व दानपेटीचे कुलूप तोडून अज्ञात आरोपीने अंदाजे 12,000 रुपयांची चोरी केली आहे। या प्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331-305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। 11 फेब्रुवारी रोजी चणकापूर येथील महालक्ष्मी मंदिरात दानपेटी फोडून अंदाजे 15,000 रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 71 कलम 305 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। दोन्ही घटनांमध्ये साम्य आढळल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश रुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। चिचोली कोलार नदी परिसरात संशयित इसम दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांना पाहताच आरोपी पळू लागला, मात्र पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव आकाश तुळशीराम चौरे, वय 30 वर्ष, राहणार खापरखेडा असे सांगितले। विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने दोन्ही मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्याच्या सांगण्यावरून नदीकाठच्या झुडपातून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत एकूण 15,604 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। रेल्वे चौकी खापरखेडा येथील मातामा मंदिर येथील दानपेटी फोडल्याबाबत दिनांक 7/2/26 ला पोलिसांना तक्रार प्राप्त झाली। त्याप्रमाणे फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच इन बिटवीन संबंधित आरोपीचा तपास करत असताना, शोध सुरू असताना 11/2/2026 ला जवळपास दुपारी 3 वाजताच्या सुमारास महालक्ष्मी मंदिर चणकापूर येथील सुद्धा दानपेटी फोडल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली। त्यावेळी लगेच तपास पथकचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सदर घटनास्थळी रवाना केले आणि रवाना करून तिथे प्राथमिक चौकशी केली। सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजवरून चेक करून आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा कोलार नदीजवळ असल्याचे समजले। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि आरोपीकडून मंदिर चोरीमध्ये चोरी केलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे।